पार्श्वभूमी अशी आहे, पहिलं ध्रुपद झाल्यानंतर पार्श्वभूमी सांगितली. कारण पाटील साहेब कलर गया तो पैसे वापस गाणं कसं. आणि हे शौर्य दिनाचं गाणं आहे. 208वा शौर्य दिवस आपण मोठ्या थाटामाटानं साजरा केला आहे. आणि आपल्या मायेची जयंती सुद्धा ज्ञानमाता सावित्री संयुक्त कार्यक्रम आहे हा. म्हणून केला महाराणी समजते ना. केला महाराणी क्रांतीचा उठाव, केला महाराणी क्रांतीचा उठाव, केला महाराणी क्रांतीचा उठाव, केला महाराणी क्रांतीचा उठाव, केला महाराणी क्रांतीचा उठाव. आपला बाजे आपला बाजी चेंडूला म्हणून आपला बाजी चेंडूला म्हणून आपला बाजी चेंडूला म्हणून आपला बाजी चेंडूला म्हणून आता पार्श्वभूमी आहे का या व्यवस्थेने आपल्यावरती आपल्या बाप जाद्यावरती पिढ्यान अन्याय केला होता. हा अन्याय जाऊन आम्हाला माना सन्मानाचं स्वाभिमानाचं जगणं मिळावं म्हणून सेनापती सिद्धनाथ महार दुसरा बाजीराव पेशव्यांच्या दरबारात गेला. जोहार मायबाप करण्याची प्रथा होती. जोहार मायबाप झाला आणि सिद्धनाथाला पाहून दुसरा बाजीराव पेशवा म्हणतोय, कशा करता आलाय, काय काम काढलंय, माझ्या दरबारामध्ये कशा करता आलास, काय काम आहे तुझं. बोलल्यानंतर सिद्धनाथ महाराजांनी आपली जे बी अट होती ते पेशव्यांसमोर मांडली. सिद्धनाथ म्हणाले की महाराज, इतरांना जसा अधिकार तुम्ही दिला, सर्वांना मुक्त संचारपणे कुठेही जाऊ शकतो, माना सन्मानाने स्वाभिमानाने जगू शकतो, परंतु आम्हीही हाडा मांसाचे रक्ताचे आहोत, माणसासारखे आम्ही माणसासारखेच आहोत. आम्हाला 2 पाय 2 हात आहेत, आम्हाला सुद्धा माना सन्मानाचं जगणं जीवन देण्यात यावं. आमच्या गळ्यातील मडकण कमरेचा झाडू हा काढण्यात यावा आणि आम्हाला स्वाभिमानाचं जीवन देण्यात यावं. हे शब्द ऐकल्यानंतर बाजीराव पेशवा लाल झाला आणि तो बरबडला, तो ओरडला की सिद्धनाथ, हे कदापि शक्य होणार नाही, कारण तुमचा जन्म आमची चाकरी करण्यासाठी झाला. तुम्हाला सुईच्या टोकाईचा सुद्धा अधिकार मिळणार नाही. परंतु सेनापती सिद्धनाथ सुद्धा मग बरबडला रे, पहाडी आवाजात बोलला हे बाजीराव, तुझे या ताकदीच्या भरोशावर बोलतो ना, परंतु हा सिद्धनाथ तुला वचन देतो, हा सिद्धनाथ तुला बोलतोय, अबे तुझी शेंडी कापल्याशिवाय आता मी ही मागे हटणार नाही. आणि हे 500 महार सैनिक छत्रपती शिवरायांच्या मुलांचा ज्या व्यवस्थेने खून केला होता वडूगावी, त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आताची कार्ट, काही कार्ट 31 डिसेंबरला जे चेस म्हणतात,
हे आपले बाप जाते 31 डिसेंबर 1817च्या रात्री एवढ्या चिकार थंडीमध्ये निघत होते. छाती एवढ्या पाण्यात युद्धास प्रारंभ झाला. काही पेशव्यांचे कापल्या गेले, काही आपले कापल्या गेले. स्टॅटन अधिकारी म्हणतो सिद्धनाथ महाराजांना के सिद्धनाथ जंग में से हट, जंग में से पीछे हट जाओ. त्यावेळेस सिद्धनाथ स्टॅटन नावाच्या अधिकाऱ्याला म्हणतात के साहब जी हम कट जाएंगे मिट जाएंगे लेकिन पीछे नहीं हटेंगे. पुन्हा युद्धास प्रारंभ होतो. तलवारीला तलवारी घासत होत्या. एका महाराजांनी 56 कापले रे. तेव्हा कुठं आपल्याला माना सन्मानाचं जीवन मिळालं. म्हणून हा इतिहास आपल्याला आपला माहित असला पाहिजे पूर्वजांचा. कोणाला जर डाऊट असेल तर शिवरेनी भीमा कोरेगावला जाऊन पहा. तिथं तुम्हाला नावं कोरलेली दिसेल. तुम्ही जर भक्त म्हणून गेला तर गुलाम व्हा, अनुयायी म्हणून गेला तर बदला घ्या. म्हणून म्हणतोय गेला चेंडीला म्हणू डावत कापला बाजे. चेंडीला म्हणू डावत कापला बाजी रावत. चेंडीला म्हणू डावत कापला बाजी रावत. चेंडीला म्हणू डावत कापला बाजी रावत. कापला बाजी रावत. लढवयाने जावे तिथे भगोड्यांनी जाऊ नये. भीमा कोरेगावला कोण कोण जात असतात हात वर करा. बीजा लाजडू गाव दिसतो. लाजायचं नाही हो. आपला इतिहास सांगायला लाजायचं नाही. कोण कोण जात असते हात ठणकावून सांगायचं मी जातो रे बाबा. ये बा दोनच ग्लास तूप खाल्ल्याने डायरेक्ट ग्रुप येत नसते. ते जरा सर स्लो पाहिजे सारखं काम करत. पहिले मस्त जरासा चमकदार दिसते, त्याच्या पक्षानंतर खात 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 गेला तर असा पिवळा दम दिसते. जाता जाता जासा तुम्ही परत गेलं पाहिजे. लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ नये. भीमा कोरेगावला लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ नये. संधी साधू स्वार्थी बगड्यांनी जाऊ नये. मनोज राजा भीमा कोरेगावला खानदानी मर्दाच्या औलादीने जावे. अबे भीमा कोरेगावला हिजड्यांनी जाऊ नये. कार्यक्रमाचे आयोजन करते संगपालजी लांजेवार. यांच्याकडून 100 मिळाले आणि वंशवर मिळाले या शेअरला. डॉक्टर प्रकाश मनोहरजी लिहून आणलं तर मला जरासं बरं होईल. माझी दिमागात जे येते मग पैसे आले का दिमागात तर निघून जाते. कारण पैशानं अच्छाची नियत बदलली. मी कीच घेत की मुली म्हणून तर आपले लोक मतदान निघते 500 वर देशीवर गोटीवर भाडोभाव राहतो. क्या बात आहे. पत्रकार माणूस आणि शेवाळल्या बाबासाहेबाच्या गाण्यावर आपले लोक तर देतीलच हो. कारण शेवालाल महाराजाचा अनुयायी, पैगंबराचा अनुयायी हे पैसे देऊ राहिले. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. वाजवा जोरदार टाळ्या. लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ. लढवयाने जावे तिथे भगोड्याने जाऊ नये. संधी साधू स्वार्थी पगड्यांनी जाऊ नये.
मनोज राजा भीमा कोरेगावला खानदानी मर्दाच्या अवलादीने जावे. अबे भीमा कोरेगावला हिजड्यांनी जाऊ नये. बिल्कुल दादा, वो तो जाने अपने अभी. आता मार्ग नाही दुसरा. अबे कुठे जासाल तुम्ही, या लागा तुम्हाला घरात, त्याच्याशिवाय पर्याय नाही भाऊ. अरे क्या बात आहे कांबळे साहेब, माना सन्मानाचा जे चेंडीला मनुडा, चेंडीला मनुडा कापला बाजे. कापला बाजी राहतो. आणि तवा एक मनई झाली होती दादा पॉप्युलर. जायला दे तुझ्यासारखे 56 पाहिले छाती फुगून सांगायच्या. बरोबर आहे. आणि समोरासमोर युद्ध झालेलं नाही तर पहिले युद्ध झाली, पहिले भावाभावात झाली, मग एका बाईहून झाली. परंतु ही अस्तित्वाची लढाई होती, स्वाभिमानाची लढाई, धिकारल्या माणसाचं अस्तित्व निर्माण करण्याची लढाई होती की ज्याला गावात बंदी ते उधळून टाकणार ते 500 महार सैनिक होते. म्हणून पहिलं कडवं सादर करतो. 1 जानेवारी तारीख 1 जानेवारी 1818 साल. भावरावजी वासनिक वंचित बहुजन आघाडी तर्फे तारीख 1 जानेवारी 1818 साल. नदीचे पाणी झाले होते रक्ताला. पाण्याने वाहणारी नदी ती, त्या नदीमध्ये युद्ध झालं. एकानं 56 कापली तर ती पाण्याने वाहणारी नदी रक्ताने वाहत होती. विचार करा किती घमासान युद्ध झाले असेल. तारीख 1 जानेवारी 1818 साल. झाले होते रक्ताने लाले. साक्ष देते अजून भीमा कोरेगाव ते. साक्ष देते अजून भीमा
चेंदीला म्हणू होते, अरे चेंदीला म्हणू होते, कापला पाहिजे चेंदीला म्हणू होते, कापला पाहिजे चेंदीला म्हणू दोन्ही हात वरती टाळे वाजवा. मर्दाचं गाणं होईना हे एका एकानं छप्पन. साधी गोष्ट आहे काय? आता तर लेका भाजला पापड म्हणून नाही होय. बाईनं जर आवाज दिला तिकडे घरात व्हा बाल्याचे पप्पा, बाल्याचा पप्पा घरा घरा. एक्झाम्पल मी पूर्वेश बोल 5 वर्षानंतर बाई लग्नाला गेली माहेरी. हे इकडं जाम खुश होता माणूस. बाई लग्नाला गेली, संध्याकाळी फोन आला, ट्रिंग रिंग ट्रिंग. हॅलो कुठं आहे? ते म्हणले कुठं आहो? घरी म्हणले माझी शपथ घाला. ते म्हणले तुझी शपथ? म्हणले माझी शपथ काले घालता, मला काय मारता की काय? म्हणा मी कायले मारेन म्हणे तुला. त्याला वा म्हणे किचन मध्ये. म्हणले कायले व किचन मध्ये कायले जाऊ? म्हणले वा म्हणले ना किचन मध्ये. गेला बा हा साधा भोळा मारला. गेल्यानंतर म्हणले लावा मिक्सर लावून दाखवा. यानं टाकली पिन, बटन दाबलं, गुर्र. बाईनं फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला फोन आला, हॅलो कुठं आहे? अहो तुझ्यासारखा आतंकवादी माझ्या जीवनात असल्यावर मी कुठं जाईन का? म्हणे घरी जाऊ म्हणे. म्हणले खाते काय घरी आहे? वा म्हणे किचन मध्ये. अहो म्हणे रोज रोज किचन मध्ये काय? वा म्हणतो ना म्हणे किचन मध्ये. हा गेला बा किचन मध्ये, लावली पिन, दाबलं बदल, बाईनं फोन ठेवून. हा प्रोग्राम 8 दिवस चालला. 10व्या दिवशी बाई दुपारी घरी आली, पाहते तर नवरा गायब. बाईने विचार केला, अरे बापरे म्हणे दबाव तंत्र फेल झालं. तिने तिच्या पुरीले प्रश्न केला, म्हणे बाई त्या बाप कुठं आहे? ते म्हणे मले काय माहित म्हणे. ही बाई माय म्हणे अहो तो लक्ष तर द्या लागत होतं म्हणे त्याच्यावर, त्या बापावर. अहो म्हणे मले काय माहित म्हणे, ते 8-10 दिवसापासून म्हणे मिक्सर घेऊन हिंडून राहिला म्हणे. कोणाच्या घरी जाणार मिक्सर म्हणजे पीठ लावलं नाही, गुर्र गुर्र बाईची. म्हणून अरे त्या मर्दाचं गाणं गातो. जरा दोन्ही हात वरती टाळी वाजवत होऊ द्या. पाव द्या बरं कानडीवाले, हाताला दोन्ही हात वरती. हा जरा दोन्ही हात वरती. अरे बापा चला चंदूला म्हणू का? असं नाही, दोन्ही हात वरती. शिवरायांच्या मावळ्यांनो, बाबासाहेबांच्या लेखांना. चला दोन्ही हात वरती. तुमची रमायचे लेखीनो टाळी वाजवा. चेंडूला म्हणू चेंडूला म्हणू कापला पाहिजे चेंडूला म्हणू आपली बारी. दोन्ही हातवरती टाळी वाजवा. ये बात. अरे हे दादा 50% लाडकी बहीण. दोन्ही हातवरती टाळी वाजवा. चेंडूला म्हणू चेंडूला म्हणू कापला पाहिजे कापला कापला पाहिजे त्यांना सुद्धा माहित आहे इतिहास. पत्रकार माणूस म्हणल्यावर बुद्धिमान माणूस, हुशार माणूस.
पुस्तक वाचणारा माणूस. म्हणून तर बाबासाहेब म्हणले होते, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल का भुई सपाट. आपल्या घरी आहे ना पुस्तक, वाचत चला. चेंडीला म्हणू चेंडीला म्हणू कापला पाहिजे, चेंडीला म्हणू कापला पाहिजे, चेंडीला म्हणू कापला पाहिजे, चेंडीला म्हणू कापला पाहिजे, चेंडीला म्हणू कापला पाहिजे. चीर आयुवीर धुरंधर आहेत महारांचे, चीर आयुवीर धुरंधर आहेत महारांचे, दाखले आजरामर आहेत महारांचे. मनोजराजा शब्दांसाठी मेले रे हरामी नाही केली, उपकार भारतावर आहेत महारांचे. आमचे 30 तारखेपासून कंटिन्यू कार्यक्रम आहे. फक्त उद्या परवा 2 दिवसाचा गॅप आहे, नंतर परत रुटीन चालू आहे. आवाजातून काही चुकलं हुकलं तर आपलं लेकरू माप माप समजून पदरात घ्या. कारण गाणं सुरुवातीपासून तर असंच होतं आमचं, दणक्यात गाणं सुरुवात करायची, दणक्यातच बंद करायचं. म्हणून चुकलं हुकलं तर जरासं पदरात घ्या. युद्धामध्ये पेशे होते 28,000, युद्धामध्ये पेशे होते 28,000, मासे महार होते तेही अंगार, युद्धामध्ये मासे होते 28,000, मासे महार होते तेही अंगार, चेंडीला म्हणू गावतो, चेंडीला म्हणू गावतो, कापला बाजे, चेंडीला म्हणू गावतो, कापला बाजी, चेंडीला म्हणू गावतो, कापला बाजी, कापला बाजी, चेंडीला म्हणू चाय नंतर होईल, पहिले गाणं. 28,000 जुलमी पेशव्या विरुद्ध झाले. ये मेरा भाई नीलेश पवार भुसावल से लिखता है और मूवमेंट का बहुत तगड़ा शायर है. मेरा भाई नीलेश पवार भुसावल से लिखता है, तगड़ा शायर. क्या लिखता है? 28,000 जुलमी पेशव्या विरुद्ध झाले. स्वाभिमानासाठी अजरामर युद्ध झाले. 1 जानेवारी 1818 रोजी निलेशा बाप तो बाप रहेगा कोरेगावात सिद्ध झाले.
विशेष करून जे माझे मराठा बांधव आहेत त्यांनी हे कडवं विशेष करून ऐकावं. अपमान आपल्या राजाचा जीवारी तो संभाजीच्या खुनाचा बदला महाराणी घेतला. हुकुमशाहीचा मिटायला दबाव तो. सन्मानासाठी होता दगडाव तो. चेंदीला मनू डावतो, चेंदीला मनू डावतो. माझ्यासोबत तुम्ही म्हणायचं काय? मी म्हणेन चेंदीला मनू डावतो, तुम्ही काय म्हणायचं? काय म्हणायचं? काफला बाजी रावतो. चांगला जोरात म्हणायचं. नारा कसा देतो आपण? देतो की नाही? चेंदीला रेडी तीनदा म्हणायचं काय? चेंदीला मनू डावतो. याच्यापेक्षा जोरात. चेंदीला मनू डावतो. इथंच आवाज येऊ राहिला एवढा. तिकडं नाही येऊ राहिला, इकडे नाही येऊ राहिला. हा हा चला. तुमचं लेकरू, तुमचा भाऊ असं समजा की तुमच्याच पोटचा होय, तुमचं लेकरू म्हणून. चेंदीला मनू डावतो. आज रोशन शर्यतीचे दाखले. इतिहास देते आज रोशन शर्यतीचे दाखले. एका एका महाराणी छप्पा छप्पा आज रोशन शर्यतीचे दाखले. एका एका महाराणी छप्पा छप्पा पाहुणी सिद्धीनाथाचा भारी प्रभाव पुण्याला
पेशवाईला असा दिला घाव त्याला दोन्ही हात वरती एकदा परत एकदा चला मावल्यानं दोन्ही हात वरती टाळी वाजवा चला चेंदीला मनू चेंदीला मनू